नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्मार्ट किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज पकोडे कसे बनवायचे ते सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2 बटाटे लागणार आहे. त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि असे काप करायचे. त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या 3 ते 4 मिरच्या लागणार आहेत आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. थोडासा अद्रक लागणार आहे, जिरा लागणार आहे, सांबार लागणार आहे, 4 ते 5 कांदे लागणार आहेत. आपण कांदे पण इथे ॲड करणार आहोत. आधी सुरुवातीला असे काप करून घ्यायचे आहे. सकाळचा हा व्यवस्थित पद्धतीने बनवला गेलेला नाश्ता आहे. पटकन होणार आहे. थंडीमध्ये पकोडे खायला व्यवस्थित वाटते आणि सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित होतो. मी 2 बटाट्यांचाच करत आहे. तुम्ही जास्त पण करू शकता, 4 ते 5 पण घेऊन करू शकता. बेसन, रवा किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करू शकता. हे अशा पद्धतीने मी 2 बटाट्यांचा काप केला आहे आणि हे एका बाउलमध्ये घेत आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून स्वच्छ 1-2 पाण्याने आधी धुवून घेणार आहे. ते पाणी ॲड केला आणि आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करायला घ्यायचं आहे आणि तिथं हे घालायचे आहे. थोडासा नमक पण ॲड करत आहे इथे. तोपर्यंत आपण सांबार, तिथं थोडासा अद्रक आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची आणि जिरं ॲड करून मी मिक्सरमध्ये लावणार आहे. याची पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये. आणि आपला पाणी गरम झाला आहे त्याच्यामध्ये हे घालायचे. 1 ते 2 मिनिट ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण हे कांद्याचे असे काप करून घ्यायचे आहे. 4 ते 5 कांदे घेतले आहे मी. अशा पद्धतीने माझे 4 ते 5 कांदे काप करून झाले आहेत. आणि मी आता एका बाउलमध्ये हे बटाट्यांचे काप काढलेले आहे. हे त्याच्यामध्ये कांदे ॲड करायचे सुरुवातीला. हे सांबार मिरच्या वगैरेची पेस्ट आहे, हे पण इथे ॲड करत आहे. पुन्हा बेसन ॲड करत आहे इथे. थोडासा रवा ॲड करत आहे इथे. तुम्ही तांदळाचा पीठ पण ॲड करू शकता. हळदी पावडर ॲड करत आहे. थोडासा मिरची पावडर, नमक पण ॲड करायचं आहे इथे आपल्याला. सांबार पण ॲड करत आहे इथे. गॅसवरती पॅन ठेवला आहे, तिथे ऑइल घातलं आहे. ऑइल खूप जास्त तापलेला आहे. तिथे आपण हे असे मिक्स करून घालायचे आहे. खूप जास्त पातळ असा करायचा नाही आहे आपला हा मिश्रण. आपल्याला खुसखुशीत असे पकोडे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पातळ करायचं नाही आहे.
पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये थंडी वगैरे लागते तेव्हा किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस येत असला की अशा पद्धतीचा हा नाश्ता रिमझिम पावसामध्ये खायला खूप छान वाटते. आणि हे अशा पद्धतीने इथे घालायचे. हे आपले झाले पकोडे तयार. हे बघा काय मस्त दिसत आहेत. क्रिस्पी आणि खुसखुशीत असे पकोडे झाले आहेत आपले सुंदर असे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.